नमस्कार. शासन ज्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे एप्रिल 26चे वेतन या तारखेला शासनाने निर्गमित त्या संदर्भात एप्सच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल मे 2026 वेतन अदा करण्याबाबत वित्त विभागामार्फत दिनांक 27/3/26 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहार व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे माहे एप्रिल 26 वेतन मे 2026 वेतन देयक अदा करण्यापूर्वी ई-के.वाय.सी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच सदर ई-के.वाय.सी पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल 26चे देय माहे मे 26 वेतन आहरित करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. सदर ई-के.वाय.सी पूर्ण करण्यापूर्वी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खाते सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करणे आवश्यक असणार आहे. सेवार्थ प्रणालीत उपलब्ध असणारे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल तर असे खाते त्वरित बदलण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच सेवार्थ प्रणालीत आधार क्रमांकाशी संलग्न असलेले बँक खाते अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सेवार्थ प्रणालीत आधार क्रमांकाशी संलग्न असलेले बँक खाते अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच सेवार्थ प्रणालीत नोंदविण्यात आलेला बँक क्रमांक चुकीचा असल्यास नोंदविण्यात आलेल्या बँक क्रमांकाशी दुरुस्ती करून अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सदर ई-के.वाय.सी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्तिश पूर्ण करून त्याचे प्रमाणपत्र आहार व संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर निर्णय राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि निश्चित नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.